हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर रिसेंटली आम्ही ताडोबाला जाऊन आलो 2 दिवसांपूर्वी. तर विचार केला की तुमच्यासोबत पण पूर्ण प्लॅन शेअर करावा आणि आशुतोष आहे आपल्याबरोबर आज प्लॅन शेअर करण्यासाठी. तर कसं सगळ्यात पहिली स्टेप काय आपली? तर पहिला वे तुमचा की तुम्हाला आधी बुकिंग करावं लागेल गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरून. तर माय ताडोबाची गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये GOV नावाचा वर्ड असतो. आम्ही तुम्हाला लिंक देतो, त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा आणि मग तुम्हाला जाऊन तिथं रजिस्ट्रेशन करावं लागेल. मग तुम्ही रजिस्टर करा तुमचं अकाउंट, मग तुम्हाला लॉग इन मिळेल आणि मग तिथं तुम्हाला ऑप्शन येईल की बुक तुमची सफारी. आणि मग त्या बुक करताना तुम्हाला ऑप्शन देईल की तुम्हाला बफर झोन पाहिजे, कुठलं गेट पाहिजे, बफर पाहिजे की मामला गेट, कुठल्या प्रकारचं तुम्हाला गेट हवं आहे हे तुम्हाला तिथं चूज करावं लागतं. आणि मग कुठला एरिया तुम्हाला बघायला लागतो, तुम्हाला टाइम स्लॉट घ्यावा लागतो आणि मग तुम्हाला तिथून पुढे जायला लागतं. मग तुम्ही गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरून जाऊन तुम्हाला बुक करायचं हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आम्ही ॲक्च्युली आम्हाला काय हे सगळं काय माहिती नव्हतं. आम्ही जो मिळत तो घेतला आहे. ॲक्च्युली आमच्याबद्दल गोष्ट झाली की आम्ही त्या गव्हर्नमेंट साईडला गेलोच नाही. आम्ही एका दुसऱ्या वेबसाईटवरून बुक केलं आणि युजली रेट असतो मंडे टू फ्रायडे 5,000 रुपये आणि सॅटर्डे संडे 7,000 रुपये. तर आम्ही गेलो होतो गुरुवारी, तरी त्यांनी आम्हाला चार्ज केलं 7,000 रुपये. पण आम्हाला शेवटी तिकीट मिळालं. पण त्यांनी आम्हाला बफर दिलं होतं आणि वेगळ्या प्रकारचे गेट असतात, म्हणजे बफर झोन आणि कोअर झोन आणि वेगळ्या प्रकारचे गेट आहेत. असे पुष्कळ तिथं गेट आहेत, म्हणजे जवळजवळ 15-20 गेट आहेत तिथं की तिथून तुम्ही आत एंट्री करू शकता भाग पाहायला. म्हणजे तो चंद्रपूरपासून ते नागपूरपर्यंत पूर्ण एरिया तो आहे आणि तिथं प्रत्येकाला वेगवेगळे गेट आहेत. म्हणजे आम्हाला गेट मिळालं होतं, मामला गेट होतं. पण आमचं लक चांगलं होतं, आम्ही तुम्हाला बोलू कसं झालं. तर पहिला वे काय आहे, तर तुम्ही वेबसाईटवर जाऊन ते तुम्हाला बुकिंग करायचं आहे. त्यावर तुम्हाला सांगायचं बफर झोन किंवा कोवर झोन घ्यायचं. युजली पीपल चूज गो फॉर कोवर झोन. कोवर म्हणजे जंगलातला आतला एरिया आणि बफर झोन म्हणजे बाहेरच्या बाजूला. तुमचे हॉटेल्स वगैरे असतात बाहेर. आणि कोवर झोनला हॉटेल नसतं, एकदम डेन्स असं जंगल असतं. तिथं वाघ येण्याचे चान्सेस जास्त वाढतात. आणि मग ते झाल्यानंतर मग तुमचं पुढं की तुम्ही तिथं पोहोचणार कसा. आता आम्ही गेलो पुण्यावरून. तर पुण्यावरून जायला इझी वे कुठला, तुम्ही आयदर बाय ट्रेन और आयदर बाय तुम्ही डायरेक्ट ट्रॅव्हल्सनं जावा. तर मग आणि फ्लाईटनं म्हणजे मग आम्हाला इथून जायला लागेल मुंबईला, मुंबईवरून नागपूर आणि नागपूरवरून परत ते चंद्रपूर. पुणे ते नागपूर पण आहे फ्लाईट, पण परत नागपूर ते चंद्रपूर डिस्टन्स परत ते ट्रॅव्हल तुम्हाला करावंच लागतं. तुम्हाला कुठलं गेट मिळालं याच्यावर सगळं तुमचं ते ट्रॅव्हल अवलंबून असतं. आता आम्हाला चंद्रपूरचं गेट होतं, मेन आमचं ते मामला गेट म्हणून होतं. तर ते चंद्रपूरपासून फार जवळ होतं. म्हणजे साधारणतः एक 20-25 किलोमीटर अंतरावर, म्हणजे अर्धा तास लागेल एवढं. म्हणून मग आम्ही काय ठरलं की आम्ही इथून डायरेक्ट पुण्यामधूनच आम्ही ठरलं की आपण डायरेक्ट चंद्रपूर जाणार. आणि आम्ही ट्रेन पण बघितली. ट्रेनला पण ऑलमोस्ट 15 तास लागतात, 15-16 तास जास्त. वीकमधून एकच ट्रेन आहे पुण्यातून चंद्रपूरला वीकमधून. मग आम्हाला कळलं की प्रसन्नची ट्रॅव्हल आहे, पर्पल ट्रॅव्हल म्हणून, आणि त्या खूप छान आहेत, चांगल्या आहेत ट्रॅव्हल्स. आणि मग आम्ही त्यानंच गेलो शेवटला. मग ते 15 तासामध्ये पोहोचतात. मग तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत चांगले, हे ट्रेन किंवा तुमच्यानुसार किंवा प्लेन किंवा बस ट्रॅव्हल्स. तर आम्ही ट्रॅव्हल्सनं गेलो. तुम्ही कुठं राहता याच्यावर तुम्ही ते ठरवा. तुम्ही जर का मुंबईवर येणार असाल तर तुम्हाला प्लेन जास्त चांगलं, म्हणजे डायरेक्ट नागपूरला पोहोचा आणि नागपूरला तुम्ही ट्रॅव्हल करा. पण इम्पॉर्टंट तुम्ही कुठलं झोन तुम्हाला मिळतंय, कुठला बफर तुम्ही घेताय, कुठला एरिया तुम्हाला कुठला तुम्हाला गेट मिळतंय हे खूप महत्त्वाचं. त्यावरून तुम्ही तुमचं पुढचं ट्रॅव्हल ठरवायचं तुम्ही कसं करायचं. आणि इव्हन बरेचसे लोक स्वतःची प्रायव्हेट गाडी, कार घेऊन पण जातात, थांबत किंवा ड्रायव्हर घेऊन किंवा आजूबाजूचा परिसर बघत पण जातात. म्हणजे जर तुम्हाला ते शक्य असेल तर तुम्ही तसंही ट्रॅव्हल करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि अजून असं की वाघ भेटणं हे तुम्हाला दिसणं म्हणजे हे कसं लक फॅक्टर असतो असं म्हणतात सगळेजण. तर काय होतं, म्हणून लोक एका वेळेला 3-4 सफारी बुक करतात. म्हणजे तुम्ही आज गेला की एक सफारी सकाळी असती, साधारणतः किती वाजता, 6 की 6:30 वाजता, 6:30 वाजता असते, 6:30 ते 12, नंतर 2:30 ते 6:30 असे 2 असतात. मग युजली लोक आज उद्या असे दोन्ही पण बुक करतात. मग हे सगळं तुमच्यावर आहे. आता हे सगळं आम्हाला काय माहित नव्हतं ऍक्च्युली, एवढं बुक करायला पाहिजे वगैरे, तुम्ही लांब चाललाय एवढं आपण असं करायला पाहिजे. आम्ही एकच केली आणि डायरेक्ट गेलो होतो. पण नशीब चांगलं की आम्हाला खूप छान म्हणजे साईट सीइंग झालं आमचं. आणि थोडीफार तुमची ओळख निघाली कोणाची तर खूपच छान. बरोबर. मग तुमचं खूप छान चान्सेस वाढतात वाघ बघायचे.
तर म्हणजे आतापर्यंत आपण म्हणलं की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बुकिंग करायची गरज आहे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला वाघ बघायचं बुकिंग करायचंय, तो स्लॉट घ्यायचंय. ते पण त्यांची जी प्रॉपर वेबसाईट आहे त्याच्या थ्रू आपल्याला बुक करायचंय. कारण बाकी बरेचसे फ्रॉड पण असतात की जे एक्स्ट्रा किंवा जादा पैसे तुमचे जातात. जसे आमचे गेले तसे तुमचे जाऊ नये म्हणून सांगत आहे की जी त्यांची प्रॉपर वेबसाईट आहे तिथूनच तुम्ही बुक करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोड ऑफ ट्रॅव्हल, जसं सांगितलं, तुम्ही फ्लाईटनी जाऊ शकता, बसनी जाऊ शकता, प्रायव्हेट व्हेकलनी जाऊ शकता किंवा ट्रेननी जाऊ शकता, ट्रॅव्हल्सनी जाऊ शकता. हे वेज आहेत. मग आता गेल्यानंतर राहायचं कुठं? राहायचा पुन्हा तोच प्रश्न होता की तुमचा एरिया कुठला आहे. आता आम्हाला माहिती की आमचं गेट चंद्रपूरला आहे, म्हणून आम्ही बेस्ट विचार केला की आपण चंद्रपूरमध्येच राहूया. यू विल गेट द हॉटेल्स देअर. तुमचं बफर एरियामध्ये आतमध्ये चांगल्या हॉटेल्स मला मिळतात जंगलामध्ये, थोडेसे कॉस्टली असतात. मग थोडा आमचा थोडा विषय वेगळा आहे. म्हणजे आमच्या मुलाला ते किडे वगैरे काही आवडत नाही. म्हटलं आम्ही आपलं बाहेर एका चांगल्या हॉटेलमध्ये राहूया. पण आम्ही काही बुक केलं नाही, आम्ही चंद्रपूरमध्ये राहिलो होतो. आणि म्हणजे आमच्याकडे लिस्ट सुद्धा आहेत की आतमध्ये जर तुम्हाला कोणते हॉटेल बुक करायचे असेल तर ती लिस्ट सुद्धा आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तर त्या लिंक तुम्ही रेफर करू शकता आणि त्याच्यावरून सुद्धा बुक करू शकता. आपल्याकडे आहेत त्या, ते देऊ आपण. तर मग आता आपण पाहूया आम्ही कसं आमची सफर आम्ही कशी चालू केली. ठीक आहे, मग आता आपण पाहूया की आम्ही कसं ऍक्च्युअली तिथं गेलो आणि आम्ही कसं वाघ बघितला. तर आम्ही तुम्हाला त्याला दाखवतो कसं आम्ही त्या जिप्सीमधून प्रवास केला. तो कसा थरारक प्रवास होता. म्हणजे खूप असं थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे. तुम्हाला ऐकल्यावर खूप मजा येईल आणि तुम्ही लगेच बुक कराल. आणि मे महिन्यात एक गोल्डन चान्स असतो, तुम्हाला सांगतो आम्ही. त्या बुद्ध पौर्णिमा असती, त्या दिवशी चंद्र खूप छान असतो. म्हणजे त्याचा प्रकाश खूप छान असतो. आणि त्यावेळेला तुम्हाला तिथं मचांवर बघून प्राणी पाहायला मिळतात. कारण त्या प्रकाशामध्ये खूप जास्त प्राणी बाहेर पडतात, कारण तो प्रकाश खूप छान असतो. आणि तो एक दिवस खूप गोल्डन दिवस आहे. तुम्हाला असा एक दिवस मिळाला तर खूप छान, तुम्ही नक्की बघायला मे महिन्यामध्ये. ठीक आहे, तर आता आपण पुढचा पॉईंट बघूया की आम्ही कसा तो ऍक्च्युअली वाघ बघितला, तो आम्ही तुम्हाला सांगतो. तर आज आम्ही ऍक्च्युअलमध्ये चाललो आहोत वाघ बघण्यासाठी. तर आत्ता वाजलेले आहेत दुपारचे 5 आणि आमची चंद्रपूरला बस आहे. बस म्हणजे ट्रॅव्हल्स आहे, स्लीपर कोचनी आता आम्ही जाणार आहे. आणि आम्ही चाललो आहोत ताडोबा अभयारण्य बघण्यासाठी. तर खूप जास्ती एक्सायटेड आहे आम्ही, तुम्ही पण आहे ना. आणि ही आलेली आहे आमची बस महालक्ष्मी. किलवर हुकूम आहे आणि माझी पण. हॅलो, गुड मॉर्निंग. आता असं झालेलं आहे की आमची बस आली लवकर. 10 वाजताच आम्ही इथे हॉटेलला पोहोचलो, पण आमचं चेक इन 11 वाजता आहे. त्यामुळे आता आम्ही वेट करत आहे इथे. आणि बरोबर असं झालं की आमची एक सॅक आहे ती घाईघाईमध्ये बसमध्येच विसरली. तर आशुतोष आता आणायला गेलेला आहे ती बॅग. तर ही आहे आमची छोटीशी चंद्रपूरमधली रूम. आणि इथं आम्ही पटकन फ्रेश झालो, जेवण केलं आणि आता आम्ही निघालो आहोत ताडोबा अभयारण्यासाठी. आणि इथून तिथे जाण्यासाठी 2000 रुपये कॅब ड्रायव्हरनी आमच्याकडून घेतले. ताडोबा अंधारी प्रकल्प बघायला आपण चाललेलो आहे. तर ताडोबा हे नाव कसं पडलं तर त्याच्या मागं एक स्टोरी आहे. तर मी थोडं गुगल पण केलं होतं आणि इथं या भैयांना पण विचारलं. तर ताडोबा म्हणजे तारू नावाचा आदिवासी जमातीमधला एक मुलगा होता की ज्याची वाघाबरोबर फाईट होऊन मरण पावला किंवा धारातीर्थी पडला असं आपण ज्याला म्हणतो. आणि ते लोक म्हणजे आदिवासी लोक त्याला मग गॉड म्हणू लागले. आणि मग ते तारू किंवा ताडोबा असं तारू करत ताडोबा हे नाव झालं, असं मी गुगलवरती वाचलेलं आहे. आणि दुसरं अजून असंही म्हटलं जातं की या जंगलाच्या जवळून अंधारी नदी किंवा आंध्र नदी वाहते, म्हणून त्याला अंधारी व्याघ्र प्रकल्प असंही म्हटलं जातं. तर या अशा 2 स्टोरी आहेत. म्हणजे आंध्र नदी वाहते म्हणून अंधारी व्याघ्र प्रकल्प, आणि ताडोबा म्हणजेच काय तर ते तारू नावाच्या देवावरून त्याला हे ताडोबा असं नाव पडलं. आणि त्या देवाची यात्राही असती काहीतरी माघ महिन्यामध्ये दरवर्षी. त्याचं मंदिरही इथं आहे. आता कोणतं गेट आहे? जुनोना गेट आहे. तर आता आम्ही जुनोना गेटला चाललेलो आहे. एमटीडीसीच्या जवळ आहे. हा, एमटीडीसीच्या जवळ आहे. बघू आता वाघ दिसतो का नाही माहित नाही. लेट्स होप फॉर द बेस्ट.
तर इथे आमचा पहिला स्टॉप होता, म्हणजे इथं बेसिक चेकिंग झालं आमचं आणि इथे आम्हाला एक नंबर दिला गेला पुढं जाण्यासाठी आणि निघालो आम्ही पुढे आणि आमचं बुकिंग पण इथे चेक केलं गेलं. आणि हो, इथे फक्त जिओचं कार्ड चालतं, एअरटेलचं आमचं चाललं नाही. इतकं मोठं असं लेक आहे, सुंदर आहे एकदम आणि बऱ्याच जणांनी अशा गाड्या थांबून बघतायत सगळे. आणि ही आमची गाडी आहे आणि आशुतोष इथं माझं शूटिंग करतोय वाटतं बहुतेक, असं हे आहे. चला लेट्स गो. खूप जास्ती एक्साइटेड आहे वाघ बघायला. लक बघू आता आमचं कसं आहे ते. हे आपलं गेट, जुनोना सफारी गेट, यांनी जायचं आहे आपल्याला. इथून जाणार आहे आपण, हे आपलं गेट आहे. तर इथे आम्हाला आशुतोषचा 10वी अ मधला फ्रेंड ओंकार पाठक हे भेटले की आम्ही त्यांच्यासोबत जाणार होतो इथून, कारण आमच्या गेटला तरी आम्हाला वाघ बघायचा काही चान्सच नव्हता. त्यामुळं देवाच्या कृपेने आम्हाला हे भेटले आणि यांच्यामुळं आम्हाला वाघ बघायची संधी मिळाली. Hey! We are at Tadoba. Cheese, guys. आणि मग चालू झाला आमचा जिप्सीमधला थरारक असा प्रवास. तर काही वेळ आम्ही असा प्रवास केला आणि त्याच्यानंतर खरोखर आम्हाला वाघाचं दर्शन झालं. आणि कोणत्या वाघाचं दर्शन झालं तर त्या वाघाचं नाव आहे शंभू वाघ. त्याला शंभू का म्हणतात, कारण त्याच्या कपाळावरती त्रिशूळ आहे. तर एन्जॉय करा तुम्ही ही जर्नी. आयला बायसन हे बा बायसन बघ गाय 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 खाली माय गॉड रिअल ॲडव्हेंचर चालू आहे. रिअल ॲडव्हेंचर चालू आहे. बेकार चालू बेकार मजा येते आता. नाही मोठा आहे खाली बघ. तुम्हाला लागलं बापरे, इकडेच येतं काय? येऊ दे नाही तर शांत बस. आणि आम्ही बघितलेला हा शंभू वाघ आणि इथं त्याच्या डोक्यावरचं त्रिशूळ तुम्ही बघू शकता. तर मग कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.